रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. उत्तमनगर बस स्टॉपवर कृष्णा वडापाव सेंटर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी उसने पैसे घेतले होते, परंतु पैसे परत न मिळाल्याने पैसे परत मागण्यासाठी 65 वर्षीय आजी व त्यांचा मुलगा गेले असता त्यांना मारहाण करून त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला असा आरोप आजींनी केलाय. याबाबत सविस्तर वृत्त असे की शोभा रमेश दळवी यांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी नरेश हिरालाल ठाकरे यास व्यवसाय करण्यासाठी 70,000 रुपये उसने दिले होते. यातील काही रक्कम त्यांनी त्यांना परतही केली, परंतु त्यातील उर्वरित रक्कम 20,000 रुपये वारंवार मागून देखील तो परत देत नसल्याने शोभा दळवी आपल्या मुलासमवेत नरेश ठाकरे याच्या घरी गेल्या असता झालेल्या वादामुळे गणेश ठाकरे या युवकाने त्यांचा मुलगा मॉन्टी दळवी यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी गेलेल्या आजींवर परिवारातील इतर सदस्यांनी देखील शिवीगाळ करत मारहाण केली. आजीच्या छातीला तसेच हाताला जबर मार लागला आहे. हाताची बोटे फ्रॅक्चर झाली असून छातीत लागलेल्या मारामुळे त्यांना नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक येथील गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राजकीय वर्दहस्तामुळे हे गुंड बोकाळलेले आहेत, तसेच यांच्यापासून मला व माझ्या मुलाच्या जीवितास धोका असल्याचे यावेळी आजींनी सांगितले. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजकीय हस्तक्षेपामुळे वाढलेली गुंडगिरी हा मुद्दा कायमच चव्हाट्यावर येत आहे. मात्र आज 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार 3 दिवस उलटून गेले तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत का पोहोचला नाही हा देखील मोठा प्रश्न समोर येत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, अंबड, नाशिक. आजी तुमचं नाव सांगा. शोभा रमेश दळवी. काय झालं आजी तुमच्या सोबत? काय प्रकार घडलाय? एका मुलाला याचा मित्र आहे मुलाचा, त्याला धंद्यासाठी पैसे दिले होते. काय नाव त्या मुलाचं? नरेश ठाकरे. अच्छा, काय झालं होतं? पैसे घ्यायला गेलो होतो, त्यांनी आम्हाला उरीतुरी करत होता आणि माझा हात पिळगळला आणि त्याचा भाऊ आला आणि माझ्या मुलाला मारायला लागला. मग मारायला लागला, मी मध्यस्थी आलो, माझा मुलगा होता. तर त्यांनी लगेच माझी पोत अशी ओढून घेतली आणि मला म्हणतो की हीच विकून तुम्हाला पैसे देईल. आणि त्याच्या आईने केस ओढले, भाऊजाईने शिव्या केल्या आणि त्याच्या वडिलांनी माझ्या साडीला हात लावला आणि मला धरलं आणि मला लाज वाटली म्हणून मी पदर खांद्यावर टाकला. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का? किती वर्षापासून ओळखत होता? त्याला आता 6 वर्षापासून. 6 वर्षापासून. आणि तुम्ही त्याला कशासाठी दिले होते पैसे? धंद्यासाठी दिले होते. धंद्यासाठी दिले होते आणि तेच तुम्ही वापस घ्यायला गेले म्हणून त्यांनी असं केलं. आणि त्यानंतर आम्ही ऐकतो की तुमच्या मुलावर पण काही खंडणीचा गुन्हा दाखल केला. पैसे दिले खंडणीचा असं दाखवलंय त्यांनी पोलीस स्टेशनला. पैसे मागायला गेले म्हणून तुमच्यावर त्यांनी खंडणीचा गुन्हा माझ्या मुलावर आणि माझ्यावर. अच्छा, किती दिवस झाले या प्रकाराला? आज 3रा दिवस आहे. अच्छा, तुम्ही 3 दिवसापासून दवाखान्यात ऍडमिट आहे? मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का तक्रार करायला? हो, गेलो होतो. मग पोलिसांनी तुमची तक्रार घेतली होती का? ते म्हणे तुम्ही जा पहिलं म्हणे. अच्छा, दवाखान्यात पाठवलं. मग त्याच्यानंतर तेव्हापासून तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात? हो, 3ऱ्या दिवशी आले ते. 3ऱ्या दिवशी आले का मग पोलीस? बरं, हे हाताला पण इथं दिसतंय फ्रॅक्चर झालेला आहे माझा हात. फ्रॅक्चर हात झालाय, छातीला दुखतंय, छातीत पण मार लागलेला आहे. अच्छा, तुमच्या मुलाला पण लागलेला आहे? हो, माझ्या मुलाला पण लागलाय, त्याच्या शर्टाला.